ನಮಸ್ಕಾರ. ಇಂದು ನಾನು ದೇವಸ್ಥಾನದ ಗೋಶಾಲೆಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದ್ದೇನೆ. ಇದು ಕೇವಲ ಒಂದು ಸ್ಥಳವಲ್ಲ, ಇದು ಸೇವೆ, ಭಕ್ತಿ ಮತ್ತು ಮಾನವೀಯತೆಯ ಪ್ರತೀಕ. ನಮ್ಮ ಶಾಸ್ತ್ರಗಳಲ್ಲಿ ಗೋಮಾತೆಯನ್ನು ತಾಯಿಯಂತೆ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಗೋಮಾತೆಯಲ್ಲಿ 33 ಕೋಟಿ ದೇವರುಗಳು ವಾಸಿಸುತ್ತಾರೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆ ಇದೆ. ಇದರಿಂದ ಗೋಸೇವೆ ಮಾಡಿದರೆ ಎಲ್ಲ ದೇವರ ಸೇವೆ ಮಾಡಿದ ಫಲ ಸಿಗುತ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ನಾನು ನನ್ನ ಕೈಯಿಂದಲೇ ಗೋಮಾತೆಗೆ ಆಹಾರ ನೀಡಿದೆ. ಆ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ನನಗೆ ತುಂಬ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆಯದಾಯಿತು. ಗೋಮಾತೆಯನ್ನು ಸ್ಪರ್ಶಿಸಿದಾಗ ನನಗೆ ಅಪಾರ ಸಂತೋಷ ಮತ್ತು ಮನಸ್ಸಿಗೆ ಆಳವಾದ ಶಾಂತಿ ಸಿಕ್ಕಿತು. ಅಂದು ಹೇಳದಾಗಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಅನುಭವ. ನಾವು ಸುಮಾರು 1 ಗಂಟೆ ಇಲ್ಲಿ ಕಾಲ ಕಳೆದಿದ್ದೇವೆ. ಅದು ನನ್ನ ಜೀವನದ ತುಂಬ ಸಂತೋಷದ ಕ್ಷಣಗಳಲ್ಲಿ ಒಂದು. ಆ ಅನುಭವವನ್ನು ನಾನು ನನ್ನ ತಂದೆ ಮತ್ತು ತಾಯಿಯ ಜೊತೆಗೂಡಿ ಹಂಚಿಕೊಂಡೆ. ನಾವು ಮೂವರು ಸೇರಿ ಅನುಭವಿಸಿದ ಈ ಕ್ಷಣ ನಮಗೆ ಎಂದಿಗೂ ಮರೆಯಲಾಗದ ಅನುಭವವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಗೋಮಾತೆಗೆ ಆಹಾರ ನೀಡುವ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ. ಗೋಸೇವೆ ನಮ್ಮ ಧರ್ಮದ ಒಂದು ಮಹತ್ವದ ಅಂಗ. ಇದು ನಮ್ಮೊಳಗೆ ದಯೆ, ಕರುಣೆ ಮತ್ತು ಸಹಾನುಭೂತಿಯನ್ನು ಬೆಳೆಸುತ್ತದೆ. ಮಕ್ಕಳು ಇಂತಹ
ಅದಕ್ಕೆ ಗೋಮಾತೆಗೆ ನೋಡಿದ್ದರಿಂದ ನಮಗೆ ಆನಂದವಾಗುತ್ತದೆ, ಖುಷಿ ಸಿಗುತ್ತದೆ. ಅದರ ಮುಗ್ಧತೆಯನ್ನು ನೋಡಿದರೆ ನಮಗೆ ಮನಸ್ಸಿಗೆ ಶಾಂತಿ ಮತ್ತು ತೃಪ್ತಿ ಸಿಗುತ್ತದೆ. न पशु है न केवल प्राणी, ये साक्षात भवानी है। जिसके चरण धूल से पावन ये धरती और पानी है। पत्थर में भगवान ढूंढने वाले जरा आँख तो खो, द्वार पे खड़ी माँ का तूने क्यों ना जाना वो। जिसके रक्षक स्वयं मुरली वाले श्याम है, जिसके रक्षक स्वयं मुरली वाले श्याम है। ये गैया नहीं ये तो चलता फिरता धाम है, ये गैया नहीं ये तो चलता फिरता धाम है। खुद रूखा सूखा खाकर तुझे अमृत पिलाती है। माँ के बाद दुनिया में बस यही माँ नजर आती है। जिसने गले की घंटी स्वयं कान्हा ने बांधी थी, जिसकी रक्षा के खातिर गोविंद ने आंधी लांघी थी। अरे स्वर्ग का रास्ता भी इसकी गौशाला से जाता है। जो इसको ठुकरा दे वो जीवन भर पछताता है। सूरज की पहली किरण भी इसको शीश झुकाती है। जिस पथ से ये गुजरे वो मिट्टी चंदन बन जाती है। गोबर इसका शुद्ध, गोमय में ही खाद है। गोमूत्र में है संजीवनी, हर मर्ज की दवा साथ है। शुद्ध देसी घी से चलती हर घर की मुराद है। इसकी सेवा ही सबसे बड़ी एक इबादत है। शांत खड़ी रहती है पर दर्द ये सब सहती है। ये माँ चुप है पर आंखों से करुणा बहती है। कितने जुल्म देखे इसने, कितना लहू बहाया है। आज भी खड़ी है दर पे, इसने सबको अपनाया है। दीपावली की पूजा में सबसे पहला स्थान है। जिस घर में ये खुश वहाँ लक्ष्मी का वास है। इसको रोता देख कर कैसे खुश रह पाएगा। जो इसकी रक्षा ना करे वो अपना धर्म गवाएगा। अब जग जाए इंसान अपनी संस्कृति को मत खोने दे। जिस आंगन में गैया ना हो वो घर सूना होने दे। ये प्राणों से प्यारी ये वेदों का सार है। इसकी एक हुंकार से विपदा सारी टल जाएगी। ये वेदों का सार है, ये ऋषियों का ज्ञान है। ये किया नहीं ये तो चलता फिरता धाम है। ये किया नहीं ये तो चलता फिरता धाम है।